आम्ही 2 सुके बांगडे घातलेले आहेत आणि हे बारके मासे चिंगूळ म्हणतो आम्ही. तुमच्या भाषेमध्ये काय म्हणतात ते आम्हाला नक्की कमेंट करा. बघू शकता इथं आमच्या मम्मीने 2 इथं कोकम घातलेले आहे, म्हणजे टेस्ट खूपच टेस्टी येते म्हणून इथं आमच्या मम्मीने इथं कोकम घातलेलं आहे. इथं आमच्या मम्मीने पाणी गरम करायला ठेवलेलं आहे भाकरीमध्ये घालायला. बघू शकता इथं आता हे म्हणजे उकळी यायला तोपर्यंत आम्ही इथं पीठ काढायला गेलो. तर हे बघू शकता इथं चांगलं चाळून घेऊन चांगलं हे करून घेतो. हो इथं आता आम्ही चुलीवर भाकरी करतो म्हणून हे तवा ठेवायला आलेलो. इथं आमची चटणी तयार आहे तर सो आम्ही गॅस बंद करून घेतो. ते बघू शकता आता हे पिठामध्ये पाणी घालून चांगलं असा मिक्स करून घ्यायला पाहिजे. मिक्स करून ते म्हणजे पीठ खूप जरा गरम राहतं तर आम्ही थोडं थंड व्हायला हे दवरायला पाहिजे, मग ते बरे हे होतात. त्यात आम्ही हे पीठ मळून घेतो म्हणजे डो तयार करून घेतो. आता हे बघू शकता इथं चांगलं डो लावून घ्यायला पाहिजे, पाणी लावून इथं आमच्यामध्ये रागी जोंधळे आणि तांदळाचं पीठ मिक्स होऊन भाकरीचं पीठ करतोय आम्ही इथं, म्हणून आमची भाकरी थोडी ब्राउनिश कलरची होतात. हे बघू शकता इथं आमचं पीठ मळून झालेलं आहे. तर हे चांगलं डो तयार करून घेतलेले आहे म्हणून आता हे बघू शकता इथं थापटून घेते आहे म्हणजे बडून घेते भाकरीला चांगलं. तर हे बघू शकता हे तर आता लावून घेतले. तर ही भाकरी आमची तव्यामध्ये घातलेली आहे मम्मीने चांगले. तिथं माझी बारकी बहीण आता मम्मीचं बघून भाकरी करायला बघू शकता पण आता हे परतून घेऊन चांगले शेकून घेतलेली मम्मीने. हे बघू शकता आता हे चटणीसोबत मी सर्व केलं आहे. खूप